ध्रुव राठीने ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील पॉलिटिकल पार्टीजला चॅलेंज दिलं होतं, तसंच सम्यक क्रांतीतर्फे ध्रुव राठीसाठी हे चॅलेंज आहे की आम्ही जो डेटा दिलेला आहे, आम्ही जो स्टॅट्स तुमच्या समोर मांडलेला आहे, जे ग्राफिक्स दाखवलेले आहेत, तर ध्रुव राठीला हे चॅलेंज आहे की त्यांनी सुद्धा महायुती किंवा महाविकास आघाडी हे फक्त दोनच पर्याय महाराष्ट्रातील जनतेपुढे नाहीयेत. एक गोष्ट मला आणखी नमूद करायची येते की ज्या पद्धतीची वर्डिंग किंवा लँग्वेज ही प्रस्थापित मीडिया वापरतं की बबन घोलप यांचा शिंदे गटाला राम राम आणि ठाकरे गटात घर वापसी, म्हणजे एकदम सौम्य करून देतात तो विषय, परंतु तो एक कलंक आहे या दृष्टीने त्याची कधीच मांडणी केली जात नाही. जेव्हा एखादा छोटा कार्यकर्ता वंचितचा किंवा बसपाचा जेव्हा तो पक्षांतर करतो, तेव्हा मीडिया, प्रस्थापित मीडिया अशी मोठी हवा करते की वंचित मध्ये फूट, बरोबर, वंचित पक्ष फुटला, अशी मोठमोठी वल्गना करतात आणि ते दाखवून देतात की वंचित पक्ष फुटलाय म्हणजे आता वंचित पक्ष संपलाय का. अरे दलालांनो, तुमची भाषा कशी असते या पक्षाबद्दल आणि त्या पक्षाबद्दल, जरा भाषा स्वतः लोकांच्या लक्षात येतं. तुम्ही किती बनावटी लोक आहात मीडियावाले. तुम्ही असं समजू नका की तुम्ही खूप चालाक आहे. लोकांच्या लक्षात येतं आणि लोक बरोबर या गोष्टीचा समाचार घेऊन त्या पद्धतीने तुम्हालाही ट्रीट करतात, मीडिया बघणं सोडून देतात. जय महाराष्ट्र, जय संविधान. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच निवडणुका. या निवडणुका भारतातल्या सर्वात मोठ्या राज्यात सर्वात महत्वाच्या आणि प्रगत राज्य म्हणजे महाराष्ट्रामध्ये उद्या होत आहे. आणि हे निवडणूक प्रक्रिया फ्री, फेअर आणि ट्रान्सपरंट अशा पद्धतीने व्हावी याकरिता सम्यक क्रांतीचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नाच्या अनुषंगाने आपण आज एक विषय घेतलेला आहे, तो म्हणजे भाजप काँग्रेसची बी टीम आहे. आणि हे पुराव्यासह आम्ही या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत. आणि आपण अतिशय काळजीने, अतिशय बारकाईने हा व्हिडिओ, हे सेशन पाहावं आणि लोकांनाही या बद्दल जागरूकता करावी. हा व्हिडिओ शेअर करावा आणि या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आपले विचार नक्की मांडा, असं मी आपल्यास मनापासून विनंती करतो. लोकशाहीमध्ये जे निवडणुका असतात त्या निवडणुका पक्षाच्या माध्यमातून घेतल्या जातात. आणि आपण पाहिलं गेले जवळपास 75 वर्ष या भारतावर, या महाराष्ट्रावर भाजप आणि काँग्रेस यांची सत्ता आपल्याला दिसून आलेली आहे. भाजप आणि काँग्रेस एकमेकांचे विरोधक आहेत असं नेहमी भासवतात, परंतु आपण जर का बारकाईने या दोन्ही पक्षांचा अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की हे दोन्हीही पक्ष एकमेकांच्या बाबतीत जसं शत्रू दाखवतात तसं अजिबात नाही. यासाठी आपण समजून घेतलं पाहिजे की गेल्या अनेक वर्षामध्ये भाजप किंवा RSS यांच्या माध्यमातून जो उन्माद माजला होता, धार्मिक असेल किंवा सामाजिक असेल, तो उन्माद भाजपच्या बाबरी मंदिरच्या माध्यमातून असेल, मुस्लिम ख्रिश्चनावर हल्ले याच्या बाबतीतून असेल, दलितांवरती हल्ले या बाबतीत असेल, ज्या अनेक बाबी या भारतामध्ये घडल्या, यामध्ये आपण पाहिलं ज्या वेळेस काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस भाजपला किंवा त्यांचे ज्या विंग्स आहेत, बजरंग दल असेल किंवा RSS असेल, या साऱ्या विंग्सला सत्तेच्या माध्यमातून अतिशय एका मिनिटामध्ये त्यांची गळचेपी केली असतं, त्यांना आवरता आलं असतं. परंतु काँग्रेसची सत्ता असताना या भाजपने किंवा RSS, बजरंग दल यांनी जे उन्माद माजवला होता त्याच्या विरोधात सत्ताधारी काँग्रेसने कधीही ठोस भूमिका घेऊन त्यांच्यावर कारवाई केली नाही, कायदेशीर कारवाई केली नाही, त्यांना अटक केली नाही किंवा त्यांच्यावर कसलेही बंधन
घातल्याचे आपल्याला इतिहासात दिसून येत नाही. तर मग भाजपाने असं, काँग्रेसने असं का केलं की भाजपवर कारवाई का केली नाही? भाजप हा जातीवादी पक्ष, धर्मांध पक्ष आहे असं सरळ सरळ स्पष्ट होत असताना सुद्धा काँग्रेसने कसलीही कारवाई करण्याचं का टाळलं? कारण काँग्रेसची बी टीम ही भाजप निर्माण झाली होती. भाजपचा जो अजेंडा आपल्याला दिसून येतो धर्मांधतेचा, हिंदुत्वाचा, तो जहालपणे भाजप राबवत होती, तो विचारसरणी राबवत होती, गोळवळकर गुरुजींची किंवा RSS ची. आणि काँग्रेस ही एका प्रकारे याच RSS च्या विचारसरणीचा एक भाग आहे हे आपल्याला नक्की जाणवेल. परंतु लोकांना दाखवायचं की आम्ही एकमेकांचे विरोधक आहोत. आणि जेव्हा जेव्हा इलेक्शन येईल, जेव्हा जेव्हा काँग्रेसचं वारं वाहलं जातं किंवा काँग्रेस म्हणजे मीडिया पण तसं त्यांना मदत करत असते की एका प्रकारे काँग्रेसचं वारं वाहतं, तेव्हा काँग्रेसला सपोर्ट केला जातो. आणि जेव्हा काँग्रेसचं वारं न वाहता काँग्रेसचा काय भ्रष्टाचार वगैरे दिसून आला किंवा काँग्रेसचे काही प्रॉब्लेम दिसून आले, जसे इंदिरा गांधींनी 1975 मध्ये आणीबाणी लागू केली, बरेच प्रॉब्लेम निर्माण केले, त्यावेळेस मग भाजपला सत्तेमध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. असं एकंदर एकमेकांचं राजकारण या ठिकाणी या भारतावर राज्य करण्याचं एक प्रकारे षडयंत्र त्यांनी या देशामध्ये राबवलं. आता काँग्रेस भाजपची सत्ता आली तेव्हा काँग्रेसनेही बराच भ्रष्टाचार केल्यानंतर भाजपची सत्ता आली. काँग्रेस हा भ्रष्ट आहे, काँग्रेसने महागाई वाढवली असं बोललं गेलं. मग ती हवा काँग्रेसची कमी झाली आणि सगळं वारं भाजपच्या दिशेने दिसू लागलं. आणि मग भाजपने पण वल्गना केली की आम्ही काँग्रेसला धडा शिकवू, आम्ही रॉबर्ट वाड्रा असेल, अनेक काँग्रेसचे जे भ्रष्टाचारी असेल त्यांना जेलमध्ये टाकू वगैरे वगैरे सगळ्या वल्गना केल्या, परंतु कारवाई शून्य होती. तर काँग्रेसला बीजेपीची गरज होती आणि बीजेपीलाही काँग्रेसची गरज होती. आता 2014 मध्ये मोदींचं सरकार आलं, 2019 मध्ये परत मोदीचं सरकार आलं. त्यावेळेस काँग्रेस 40च्या आसपास संपली होती, म्हणजे अतिशय संपुष्टात आली होती, गाडली गेली होती म्हटलं तरी चालेल. या संपलेल्या काँग्रेसला परत कुणी आणलं बरं? हा विचार कधी येतो का आपल्या मनात? तर या संपलेल्या काँग्रेसला आणायचं काम भाजपने केलं, मोदीजींनी केलं. कारण ज्या वेळेस 2019 मध्ये मोदीजींना काही प्रश्न विचारण्यात आले, विकासाचे प्रश्न विचारण्यात आले, अनेक प्रश्न विचारण्यात आले, त्यावेळेस मोदी साहेबांनी काँग्रेसला, काँग्रेसच्या राज्यात काय झालं, काँग्रेसनी काय केलं, काँग्रेसच्या नेहरूंनी काय आपल्याला डेव्हलपमेंट दिली वगैरे वगैरे त्यांनी वल्गना करायला सुरुवात केली. अशा प्रकारे भाजपचं पुन्हा षडयंत्र सुरू झालं की जर का आपली हवा कमी झाली तर पुन्हा ती हवा काँग्रेसमध्ये भरली जावी, म्हणजे तिसऱ्या आघाडीचा किंवा तिसऱ्या पक्षाचा विचारच जनतेने केला नाही पाहिजे, तिसऱ्या पक्षाचा विचार मीडियाने केला नाही पाहिजे, तिसऱ्या पक्षाचा विचार कुठल्याही मतदारांनी किंवा लोकांनी, नेत्यांनी केला नाही पाहिजे. अशा प्रकारचं षडयंत्र एकमेकांनी चालवलं आणि संपलेली काँग्रेस 2019 मध्ये पुन्हा मोदींनी जिवंत केली. आणि ही जिवंत झालेली काँग्रेस बसू लागली, बोलू लागली, चालू लागली आणि आता आपण बघतोय ती धावू लागली. आणि हे धावण्याचं जे काही कारण आहे त्याला एकमेव कारण म्हणजे बीजेपी आहे. कारण बीजेपीने वारंवार मीडियामध्ये नाव घेतलं आणि काँग्रेसची चलती सुरू झाली. अशा प्रकारे हे दिसून येतं की भाजप ही बी टीम आहे काँग्रेसची आणि एकमेकांना सत्तांतर हातात देऊन ती रिले रेस जशी असते तशा प्रकारे त्यांचं हे राजकारण या देशामध्ये चालू आहे. याचे काही पुरावे आमचे मित्र गणेश पिल्ले यांनी या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे एक स्टॅट दिलेला आहे, काही पुरावे दिलेले आहेत, ते आपल्यासोबत सादर करणार आहोत. आणि त्याद्वारे आपल्याला अधिकाधिक जास्त प्रमाणात समजून येईल की काँग्रेसच बीजेपी आहे
आणि बीजेपीच काँग्रेस आहे. गणेशजी. नक्कीच पुरावे तर आपण सादर करूच, पण त्याआधी मला एक भूमिका आणखी मांडायची आहे की ज्या पद्धतीने 1953 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बीबीसीला एक इंटरव्ह्यू दिला होता, त्यामध्ये बीबीसीचा जो अँकर आहे इंग्लिशमध्ये बाबासाहेबांना त्यांनी विचारलं होतं की भारतामध्ये डेमोक्रेसी जी आहे ती चालेल का. तर बाबासाहेबांनी त्याला उत्तर दिलं होतं स्पष्ट शब्दात नाही. भारतामधली जी सामाजिक विसंगती आहे, सामाजिक असमानता आहे, त्यामुळे इथे डेमोक्रेसी किंवा लोकशाहीला वाव नाही. तर आता ज्या पद्धतीचा डेटा समोर आलेला आहे आणि एक षडयंत्र काँग्रेसकडनं नेहमी चालवलं जातं. प्रादेशिक पक्ष जिथे जिथे निवडणुका लढवत असतील, प्रादेशिक पक्षांना संविधानानुसार किंवा कोणत्याही पक्षाला संविधानानुसार निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो, हक्क असतो. परंतु कोणताही प्रादेशिक पक्ष ज्यावेळेस उभा राहतोय, त्यावेळेस उदयास येतोय, त्यावेळेस त्याला संपून टाकण्याचंच काम एक प्रकारे काँग्रेसचं हे नॅरेटिव्ह करत असतं. ते नॅरेटिव्ह म्हणजे कोणताही प्रादेशिक पक्ष आला की तो भाजपाची बी टीम आहे, असं हे काँग्रेसचं नॅरेटिव्ह चालतं. वंचित बहुजन आघाडीच्या विरुद्ध हे नॅरेटिव्ह खूप मोठ्या प्रमाणात वापरलं गेलेलं आहे. लोकसभेच्या वेळेस सुद्धा वापरलं गेलं. आता जी काही विधानसभेची निवडणूक आहे त्यामध्ये सुद्धा हे नॅरेटिव्ह वापरलं जाते. निर्भय बनो सारखी एक जी गँग म्हणता येईल, हस्तक ज्याला म्हणता येऊ शकतात, काँग्रेसचे जे दलाल आहेत, विचारवंतांच्या बुरख्याआड लपलेले हे दलाल काँग्रेससाठी स्पष्टपणे बॅटिंग करतात. आता हायड्रा ड्रॅगन म्हणून ग्रीक मिथॉलॉजी मध्ये एक संकल्पना आहे की ज्यावेळेस तुम्ही त्या ड्रॅगनचं मुंडकं कापता त्यावेळेस आणखीन एक मुंडकं बाहेर येतं. तशा पद्धतीने सध्या भारताच्या लोकशाहीवरती संकटे आलेली आहेत. कारण की बी टीमचं नॅरेटिव्ह तर चालवलं जातंयच, पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात जे रिकॉग्नाइज्ड युट्यूबर्स आहेत, ज्यांचे मिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहेत, त्यापैकीच एक ध्रुव राठी म्हणता येईल. रिसेंटली त्याने एक व्हिडिओ केला, महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन चालू आहे त्याला इन्फ्लुएन्स करण्यासाठी त्याचा हा व्हिडिओ होता की ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की महाराष्ट्राच्या विकासासाठी जो अजेंडा आहे तो प्रत्येक पक्षाने मांडावा, आम्ही त्यांना संधी देऊ. आणि त्या व्हिडिओच्या कन्क्लुजन मध्ये कालच त्याचा एक व्हिडिओ आलेला आहे की त्यामध्ये त्यांनी म्हटलं वंचित बहुजन आघाडीने सुद्धा त्यांचं जे जोशाबा समतापत्र होतं ते मांडलं होतं. त्या ध्रुव राठीकडे ती संकल्पना आपली मांडली होती, प्रत्येक पक्षाने मांडली होती. महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाने, इव्हन मनसे सारखा जो एक लहान प्रादेशिक पक्ष आहे त्यांनी सुद्धा ती संकल्पना मांडली होती. परंतु कोणत्याही या पक्षाला तिथे प्लॅटफॉर्म न देता ध्रुव राठींनी कन्क्लूड केलं की महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर आपण कशा प्रकारे दबाव गट जर्मनीतून बनवून एक 10 लोकांची टीम त्या पर्टिक्युलर अजेंडाला राबवण्यासाठी काम करेल. मला ध्रुव राठीसाठी पहिला प्रश्न आहे की ध्रुव राठी हा फॉरेन कंट्रीमध्ये जर्मनीमधून भारतातल्या निवडणुका इन्फ्लुएन्स करत आहे का? असं जर करत आहे तर त्याला येथून महाविकास आघाडी आणि त्यातील घटक पक्षांमधून फंडिंग जात आहे का? आणि क्लिअर कट तसंच दिसत आहे, संकेत तेच आहे. तर लोकांमध्ये हा संभ्रम निर्माण करायचा की अमेरिकेमध्ये जशी द्विपक्षीय लोकशाही आहे, 2 पार्टी सिस्टीम, तशी भारतामध्ये सुद्धा द्विपक्षीय लोकशाही आणण्याचं यांचं जे षडयंत्र आहे ते हाणून पाडणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे सर्वात आधी आपण हे दाखवून देऊयात की कशा प्रकारे महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे आम्ही म्हणतो की जवळजवळ 50% अधिक उमेदवार हे भाजपा किंवा शिंदेची शिवसेना जी महायुती आहे त्यामधनं आयात केलेले उमेदवार आहेत. आपण सुरुवात करूयात तर वडगाव शहरी मतदारसंघापासून आपण सुरुवात करूयात. वडगाव शहरी मतदारसंघामध्ये जे आमदार होते, माजी आमदार होते बापू पठारे यांनी पवार गटात प्रवेश केलेला आहे आणि सध्या ते पवार गटाकडून निवडणूक लढवत आहे. तर आपण बघू शकता कशा प्रकारे बापू पठारे हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, माफी म्हणायला हवं, त्यांना जे आहे भावांजली वाहत आहेत, त्यांचे पोस्टर्स लावत आहेत. त्यामुळे संघाची जी एक विचारधारा आहे अशा प्रकारे दाखवलं जातं की बीजेपीला तुम्ही जर सपोर्ट केला तर संघाला तुम्ही सपोर्ट करता. परंतु आता दिसतंय असं की काँग्रेसला जरी तुम्ही सपोर्ट करता किंवा महाविकास आघाडीला जरी तुम्ही सपोर्ट करत आहात तरी सुद्धा तुम्ही बीजेपीला सपोर्ट करता. म्हणजे भाजपाचा जो उमेदवार आहे तो तर आहेच रेसमध्ये,
वरतून भाजपा मधून आयात केलेल्या उमेदवाराला तुम्ही वोट करणार का, हे जनतेने ठरवण्याची गरज आहे. आता वडगाव शहरी मतदारसंघाबद्दल आपण काय सांगाल, आपलं काय अनालिसिस आहे एकंदरीत? वडगाव शहरी मतदारसंघामध्ये जे आता निवडणूक लढवणारे बापूसाहेब पठारे आहेत, ते जरी तुतारी सोबत असले आता तरी ते याच्यापूर्वी ते बीजेपी मध्ये होते आणि ते बीजेपी मधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले, म्हणजे आघाडी सोबत आले. त्याच्या आधी ते राष्ट्रवादी पक्ष आहे जो शरद पवार आणि अजितदादा पवार यांचा एकत्र होता, त्याच्यामध्येही होते ते. तर हे एकमेकां जसं जसं वारं फिरत राहतं सत्ताधारींकडे, तसं हे नेते आहेत, हे पुढारी आहेत, त्या वाऱ्यासोबत त्या पक्षाकडे वाहत असतात. यांना कुठलीही विचारधारा नसते. हा, पण त्यांच्याकडे एक विचारधारा आहे, ती म्हणजे हिंदुत्वाची विचारधारा. आणि ती हिंदुत्वाची विचारधारा कोणी मवाळ पद्धतीने वापरत असतं आणि कोणी जहाल पद्धतीने. जहाल पद्धत म्हणजे बीजेपी वाले आणि मवाळ पद्धतीने म्हणजे काँग्रेसवाले. हे दोन्हीही पक्ष हिंदुत्ववादी आहेत, मुस्लिमांना फसवण्याचं काम करतात. मुस्लिम असेल, दलित असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल, या पक्षाने या सर्व पक्षांसाठी काही केलेलं नाहीये. हे दोन्हीही पक्ष हिंदुत्ववादी आहे आणि हिंदुत्वाचा अजेंडा छुपा किंवा उघड हे वापरत असतात. ज्या मुस्लिमांनी जे आता अपील केलं होतं, मुस्लिमांच्या ज्या प्रमुखांनी, की महाविकास आघाडीला मतदान करा, याचा अर्थ असा होतो की मुस्लिम सुद्धा त्यांच्या बहकाव्यामध्ये आलेले आहेत. बौद्ध मोठ्या प्रमाणात त्यांच्या बहकाव्यामध्ये आलेले आहेत आणि ख्रिश्चन तर कधी तोंड उघडतच नाही की आपण कुठल्या पक्षाच्या पाठीमागे ठामपणे राहावं, अभ्यासू. अशा प्रकारे असं दिसून येतं की महाविकास आघाडी आणि महायुती हे एकच आहेत. हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हेच नागनाथच आहे हे आणि हेच सापनाथ आहे, जसं मान्यवर काशीराम म्हणायचे. महाराष्ट्रामध्ये वंचितला जसं बी टीम म्हटलं जातं, तसं आपण जर का युपीचं राजकारण बघितलं तर त्या ठिकाणी सुद्धा बसपाला ते लोक बी टीम म्हणून संबोधतात आणि तिकडे सुद्धा अशाच प्रकारचं राजकारण सुरू आहे. म्हणजे मागासवर्गीय असेल किंवा ख्रिश्चन मुस्लिम असेल, यांना राजकीय सत्तेतून व्यवस्थितपणे प्रॉपर प्लॅनिंगनी बाहेर ठेवण्याचं षडयंत्र हे संपूर्ण देशामध्ये बीजेपी आणि काँग्रेसच्या माध्यमातून होत आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं बीजेपी आणि काँग्रेसचं जे राजकारण आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि दुसऱ्या पक्षाला मतदान केलं पाहिजे. तिसऱ्या पक्षाला संधी दिली पाहिजे, जेणेकरून जे सत्तेत जाईल. आपण मागं बघितलं की जनता दल हा एक चांगला पर्याय होता. जनता दल हा केंद्रामध्ये सत्ताधारी झाला होता. मंडल आयोग त्यांनी लागू केलं होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी भारतरत्न पदवी दिली होती. अशी अनेक कामे त्यांनी शेतकऱ्यांसाठी, ओबीसी साठी केली. परंतु षडयंत्र करून जनता दलाला संपवण्यात आलं. बरोबर. त्यांना जे चांगले काम करतील त्यांना हे दोन्ही पक्ष सत्तेमध्ये येऊ देत नाही आणि जे प्रादेशिक पक्ष चांगलं काम करतात त्यांनाही संपवण्याचं काम हे बीजेपी आणि काँग्रेसवादी आणि ते आघाडी युती करत असतात. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक शरद पवारांचं स्टेटमेंट मी इथे लावतोय स्क्रीनवरती. तर त्यांचं म्हणणं आहे, स्पष्टपणे ते मांडतात की काँग्रेस आणि आमच्यात काहीच फरक नाहीये. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी आणि नेहरूची विचारसरणी मानतो, पण त्याच वेळेस ते बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मोठ्या प्रमाणात वापरतात आणि दलित समाजाला किंवा बौद्ध समाजाला मोठ्या प्रमाणात भुरळ घालतात की त्यांच्या पक्षाला त्यांनी मतदान करावं. परंतु जर यांनी दिलेले कॅन्डिडेट्स बघितले, सर्व विधानसभेचं एक अनालिसिस केलं तर मोठ्या प्रमाणात मराठा कॅन्डिडेट्स यांनी दिलेले आहेत. तर हे रिप्रेझेंटेशनही देत नाही आणि दलित समाज त्यांना वोट करतो. तर हा विरोधाभास काय आहे तिथे? एक समजून घेतलं पाहिजे की या देशामध्ये जो कोणत्याही पक्षाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय राजकारण करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. याचं कारण असं की बाबासाहेबांनी
जे या भारतासाठी, जे ह्या देशासाठी कार्य केलेलं आहे ते आजपर्यंत कुणीही केलं नाही. भारताला त्यांनी संविधान दिलं आणि संविधानाची नियमावली ही खूप मोठी आहे. मागासवर्गीयांना त्यांनी या मुख्य प्रवाहात आणलं. त्याचबरोबर SC ST OBC किंवा जे पिछडा वर्ग आहे त्यांना सुद्धा त्याचंही सामाजिकरण करून बाबासाहेबांनी त्यांनाही पुढे आणलं. संविधानाच्या माध्यमातून त्यांनी कायद्याच्या माध्यमातून या देशाला जवळपास 100 वर्ष पुढे नेलं. जर का संविधानाची अंमलबजावणी केली तर हा देश इंग्लंड अमेरिकापेक्षा पुढे जाईल. आणि परंतु काही छोट्या छोट्या प्रमाणात बाबासाहेबांचे जे काही चांगले गुण आहेत ते घ्यायचे आणि स्वतःच्या अजेंडा राबवल्याप्रमाणे राबवायचं, असं या BJP शरद पवार साहेब असतील किंवा या सगळ्याचं धोरण गेले अनेक वर्ष चालू आहे. महिलांना 33% आरक्षण यांनी देण्याचं जे काही नाटक केलेलं आहे ते बाबासाहेबांनी पूर्वीच देऊन ठेवलेलं आहे. आपण जर बघितलं तर हे असं आहे की जोपर्यंत बाबासाहेबांचं नाव घेत नाहीत, आणि बाबासाहेबांचं नाव ते कधी घेतात, जेव्हा निवडणुका येतात. निवडणुका संपल्या की मग त्यांना गांधी आठवतो, गोळवळकर आठवतो. पण बाबासाहेबांच्या नावाशिवाय, त्यांच्या संविधानाशिवाय हा देश प्रगती करू शकणार नाही. हे वास्तव आहे आणि हे वास्तव सत्य आहे. एक सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ज्या वेळेस अक्षय भालेराव, जर मी नाव बरोबर घेतलं आहे, नांदेडचा अक्षय भालेराव होता, म्हणजे त्याची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली, तर त्या आरोपींना पाठीशी घालणारा मोहन हंबर्डे जो आहे तो आता नांदेड दक्षिण मधून काँग्रेसचा उमेदवार आहे. आणि त्याचाच भाऊ संतुक हंबर्डे हा नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार आहे. म्हणजे एकाच घरामध्ये सत्ता जाते आणि तरी सुद्धा अशा लोकांना जर बौद्ध समाज अजूनही मत देत असेल तर कसा कटाक्ष करता? कारण की वंचित बहुजन आघाडीचं नुकतंच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की ज्यामध्ये जो अपक्ष उमेदवार होता, ज्याला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला होता, त्या अपक्ष उमेदवाराने भाजपाला पाठिंबा दिला आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडाला काळा फासला, त्याला ढुंगणावर त्याच्या चापकानी फटके दिले. तर याचं जस्टिफिकेशन आहे का? आणि एकाच बाजूला हा जो विरोधाभास आहे त्याचं जस्टिफिकेशन काय आहे? आहे की ज्या वेळेस दलितांवर अन्याय अत्याचार झाले आणि आपण बघितलं की ते अन्याय अत्याचाराला न्यायालयीन प्रक्रियेमधून त्यांना कायद्याच्या माध्यमातून त्यांना शिक्षा व्हावी असा जेव्हा आपण प्रयत्न केला तेव्हा त्या आरोपींनी आमदारांचा किंवा नगरसेवकांचा किंवा मंत्र्यांची साथ घेतलेली आहे. हे फक्त अक्षय भालेराव यांच्या पुरता मर्यादित नाहीये. हे प्रकरण जे आहे म्हणजे जे उच्चवर्णीय मंत्री असतील, भाजप काँग्रेसचे मंत्री असतील, त्यांनी फक्त अक्षय भालेरावलाच नाही तर जो मातंग समाजाचा प्रतिनिधी कांबळे होता गोखले नगरचा, त्याची हत्या झाली. तेव्हाही त्यांना वाचवणारे आमदार आणि नगरसेवकच होते. त्यानंतर पिंपरी चिंचवडचा विराज जगताप होता, त्याला मारलं गेलं. त्याला वाचवण्यासाठी आमदार वगैरे पुढे आले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर निगडीमध्ये निलेश अंकुश यांची हत्या सोलापूर या ठिकाणी, अक्कलकोट या ठिकाणी केली गेली. त्यावेळेस सुद्धा हेच भाजप काँग्रेसचे जे सत्ताधारी होते ते वाचवण्यासाठी पुढे आलेले आहे, पुढे येताना दिसत आहे. त्यामुळं मला असं वाटतं की लोकांनी जर समजून घेतलं की ज्या ठिकाणी इव्हन भोतमांगे परिवार जो होता त्याला अजूनही तो न्यायाच्या अपेक्षित आहे. कारण की तिथे आदर्श ग्राम पुरस्कार जो दिला गेला तो आबा पाटलांनी दिलेला आहे. तर हा जो प्रकार आहे, हा प्रकार बौद्ध समाजाविरुद्ध जे ऍट्रॉसिटीज आहेत त्या सर्रास चाललेल्या आहेत आणि ते छाती ठोकपणे करत आहेत, त्याचं समर्थनही करत आहेत. आणि तशा गावाला आदर्श गाव पुरस्कार देणं म्हणजे तालिबानी मानसिकता जी आहे ती दिसते त्यातून. आणखीन आपण काही उमेदवार घेऊयात की जे अशा प्रकारे भाजपामधून म्हणा किंवा शिंदे गट जो आहे शिवसेनेचा, त्यातनं
आलेले आहेत. आता फॉर एक्झाम्पल या ज्या उमेदवार आहेत, मिनल खतगावकर या उमेदवार काँग्रेस पार्टीमध्ये आलेले आहेत, भाजपामधून आलेले आहेत. यांची विचारधारा बघा. हेडगेवार यांना या नमन करतात, बरोबर आहे. त्यानंतर आणखीन असे काही उमेदवार आहेत, अशी खूप मोठी लिस्ट आहे. हे प्रातिनिधिक काही उदाहरणं आहेत. आता हे मोहन जगताप आहेत. मोहन जगताप सुद्धा जे भाजपामध्ये होते, भाजपामधून मोहन जगताप तुतारीचे उमेदवार आहेत ते सध्या. थोडक्यात जे शरद पवार म्हणतायत, छातीतोपपणे म्हणतायत, मीडियामध्ये सरळ सरळ ते स्टेटमेंट करतायत की 80% लोक आमच्याकडे येणारे भाजपातील आहेत. शरद पवार स्वतः सरळ सरळ सांगतायत की आमचा जो पक्ष आहे 80% म्हणजे जवळजवळ पूर्ण पक्ष शरद पवारांचा हायजॅक झालेला आहे. RSSने पूर्णच्या पूर्ण हायजॅक केलेला आहे. मग अशा परिस्थितीत महाविकास आघाडीला लोकांनी मतदान खरंच करावं का, किंवा वंचित बहुजन आघाडी सारखा सक्षम पर्याय त्यांनी निवडून द्यावा? माझं तर एकच मत आहे, या दोन्ही पक्षांनी गेले 75-78 वर्ष या देशासाठी कुठलंही काम केलं नाही. उलट या लोकांनी, या पक्षांनी लोकांची दिशाभूल केली, मतदारांची दिशाभूल केली. आज आपण बघतोय की न्याय व्यवस्था चांगली नाहीये, तरुणांना रोजगार नाहीये, आणि ज्या तरुणांना उच्च शिक्षण मिळालंय त्या तरुणांनी पकोडे विका असं बोललं गेलं. 15 लाखाचं आमिष दाखवलं गेलं. 15 लाखाच्या ऐवजी 1500 रुपयाचं, तर त्याला भीकच म्हणेल. लाडक्या बहिणींना भीक देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सगळं जे चाललेलं आहे राजकारण, हे राजकारण विकासाच्या दिशेने नसून हे राजकारण भाकासाच्या दिशेने पुढे नेण्याचं काम बीजेपी काँग्रेसने गेले अनेक वर्ष केलेलं आहे. आणि बीजेपी काँग्रेस यांना जर का जनतेने ठरवलं, मी तर जनतेला कळकळीची विनंती करेन, बीजेपी आणि काँग्रेसला या राजकारणातून बाद करा, त्यांना हकलून द्या. मी तर असं म्हणेन की तुमच्या गावात येण्याची त्यांच्यावर बंदी घाला, त्यांना फिरू देऊ नका. हे जे सत्ताधारी आहेत यांनी या देशाचं खरंच खूप मोठं नुकसान केलेलं आहे, वाटोळ केलेलं आहे. त्यामुळं या पक्षांना अजिबात या पक्षांना मत देऊ नये असं मी एक सांगेन. तुम्ही कुठलाही तिसरा पर्याय विकल्प घ्या, चौथा विकल्प घ्या, एखाद्या गरीबाला मतदान करा. तुम्ही वारंवार जमीनदारांना करता, तुम्ही वारंवार शेठजी भटजींना करता, तुम्ही वारंवार पैसेवाल्यांना निवडून आणता, आणि तुमच्याकडून दुर्लक्ष होतं एखाद्या चांगल्या मतदाराचं आहे, एखाद्या उच्च शिक्षित मतदाराचं, भले त्याच्याकडे पैसे नसेल परंतु तो तुमच्यासाठी काम करेल. तुम्ही जर का मीडियाच्या नादाला लागून, याच्यामध्ये मीडियाचा खूप मोठा रोल आहे. मीडिया बिकाऊ झालेली आहे आणि मीडियाने फक्त 2च पक्षाची चर्चा या देशामध्ये केलेली आहे. त्याचा मीडिया यांचे एजंट आहेत, मीडिया यांचे दलाल आहेत. तर मीडियापासून सुद्धा सावधान राहिलं पाहिजे. जे टीव्हीला दाखवलं जातं वारंवार त्यापासून सावधान राहिलं पाहिजे. मतदारांनी सुज्ञ झालं पाहिजे. मतदान हा खूप मोठा हक्क आहे. मतदान हा आपला देश घडवतो. हा फक्त राज्य घडवत नाही तर आपला देश घडवतो. आणि अशा मतदानाला आपण विचारपूर्वक त्याचं पालन केलं पाहिजे. आपण बघितलं की छोट्या छोट्या गोष्टीसाठी मत विकलं जातं. जे मत विकतात ते देशद्रोही असं मी म्हणेन. आणि जे मतदान विकत घेतात पैशाच्या माध्यमातून, गुंडांच्या माध्यमातून किंवा साम दाम दंड भेदाच्या माध्यमातून जे उमेदवार पैशाच्या माध्यमातून मतदान विकत घेतात ते अतिरेक्यापेक्षा भयानक आहे. कारण आपण बघितलं की अतिरेकी देशाबाहेरून गोळ्या झाडून एका दोघाला मारतो, परंतु हे पैशावाले माजलेले उमेदवार आहेत जे पैशाच्या बळावर निवडणूक प्रक्रियेला प्रभावित करतात. प्रभावित म्हणजे घाणेरड्या पद्धतीने प्रभावित करतात. हे अतिरेकीपेक्षा घाणेरडे आहेत आणि त्यांच्यापासून सावधान राहिलं पाहिजे असं मला वाटतं. तेव्हाच देश घडेल. तुम्ही जेवढं या उमेदवारापासून दूर राहाल
तेवढा हा उमेदवार म्हणजे तेवढी हे लोकशाही बळकट होईल असं या ठिकाणी मला वाटतं. आणखीन एक महत्वाचा प्रश्न असा येतोय की जे गुंड प्रवृत्तीचे उमेदवार आहेत त्याला सुद्धा शरद पवार यांच्याकडून उमेदवारी दिली गेलेली आहे. उल्हासनगर मधून ओमी कलानी म्हणून आहेत, आपण एक व्हिडिओ सांगितला आणि रीतसर तक्रार दिली. मेरे को एयरपोर्ट से किडनैप किया. किसने? ओमी कालानी के लोगों ने जो उल्लासनगर में मेरे को मारा बहुत, 10-15 लोगों ने लातों से, चाकू, रिवॉल्वर, बोले मार डालेंगे, पैसा दो. पोलिसांनी ओमी कलानीसह सुरेश लालवाणी, निलेश, सनी तेलकर, विकी पंजाबी, विजय शिंदे या अशा प्रकारच्या लोकांना उमेदवारी दिली जाते. त्यानंतर मोठ्या प्रमाणात आता हा एक जो उमेदवार आहे भाजपमधनं, हा सुद्धा आयात केला गेलेला उमेदवार आहे शरद पवार यांनी. जवळजवळ 80% उमेदवार शरद पवार स्वतः म्हणतायत की आम्ही आयात केलेले आहे. तर महाविकास आघाडीला लोकांनी मतं द्यावीत हे जे नॅरेटिव्ह चालवलं जात आहे त्याला स्वतः शरद पवार छेद देत आहेत. आता दौंड विधानसभेमध्ये रमेश थोरात जे आहेत हे सुद्धा आता तुतारीकडनं लढत आहेत. म्हणजे ज्या लोकांना तुम्ही विविध प्रकारे शिव्या देताय, प्रकारे तुम्ही राजकीय त्यांच्यावरती ताशेरे ओढता आणि त्यांनाच तुम्ही तुमच्या पक्षामध्ये आयात करता. एक राजकीय स्टंट आहे हे, लोकांना भूलभुलैया करण्यासाठी. हे दोन पक्षांची जी फाटाफूट झालेली दिसते आपल्याला, त्यात किती सत्यता मानावी लागेल की यांनी फक्त स्वतःच्या जागा बळकावण्यासाठी कुटुंबामध्ये उमेदवारी टिकून राहावी, कुटुंबामध्ये खासदारकी आमदारकी टिकून राहावी यांच्यासाठी फक्त यांनी हा राजकीय स्टंट केला होता आणि लोकांची दिशाभूल केली, लोकांच्या भावनांची एक प्रकारे खेळलेले आहे. मला तर असं म्हणायचं आहे की अजित पवार गट असेल आणि शरद पवार गट असेल हे गट नसून एखादा मंडळ आहे आणि यांच्यामध्ये कुठलीही राजकीय संकल्पना नाही आणि राजकीय ध्येय उद्दिष्ट नाही. हे फक्त पवार कुटुंबांना कसं सत्तेवर आणता येईल अशा प्रकारचं यांचं राजकारण सुरू आहे. लोकांना वाटतं की हे दोघं एकमेकांच्या विरोधक आहे, मग भावनिक राजकारण करून हे दोघेही सत्तामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचे जे काही गैरकृत्य असतील, जे ईडीच्या माध्यमातून भाजपने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, ते जे काही गुन्हे असतील त्या गुन्ह्याला शमवण्याचा हे लोक प्रयत्न करत आहे. कारण आपण बघितलं अडाणी सोबत त्यांचे चांगले संबंध आहेत आणि असं असून सुद्धा ते भाजपच्या विरोधात कसे हा एक प्रश्न निर्माण होतो. हे यांचं नाटक आहे, यांचा ड्रामा आहे की आम्ही वेगवेगळे आहोत, बरोबर, आणि लोकांना ते भुलवण्याचा प्रयत्न करतात. लोक भुलतात, लोक भोळे आहेत या देशातली लोक, भावनिक आहेत या देशातली लोक आणि त्याचा गैरफायदा हे राजकारणी घेतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. आणि शेजारी बसलेले की स्टेज गमतीशीर आहे. आम्हाला सुद्धा भारतीय जनता पक्षात जावं लागलं. ते बसल्या बसल्या मला म्हणले का गेला, मला विचारण्यापेक्षा आपल्या नेत्याला विचारा हर्षवर्धन पाटील का गेला, तेवढं सोडून बोला म्हणले. तेवढं सोडून तुम्ही मला विचारू नका. काय नाही, मस्त आहे बघा, निवांत आहे, शांत झोप लागते, काय नाही चौकशी नाही चौकशी नाही, काय नाही चौकशी. थोडक्यात स्पष्टपणे ते सांगत आहेत की तिथे भाजपामध्ये गेल्यानंतर आणि ऑन स्टेज बोलत आहेत, म्हणजे त्यांना लोकांमध्ये काही जी लाज लज्जा शरम असते की निवडणूक प्रक्रियेमध्ये ऍटलिस्ट एक डेकोरम जो असतो, हे तुम्ही एक फसाड जो उभा केलेला आहे ते फसाड सुद्धा त्यांनी डावलून दिलेला आहे. त्यांना काही देणं घेणं नाहीये. लोक काय विचार करतायत या पक्षातून त्या पक्षात उडी मारल्यावर, विचारधारेशी तर काही संबंध राहिलेला नाही, काळी मात्र संबंध राहिलेला नाहीये. आणि ऑन स्टेज ते स्पष्टपणे कबूल करतायत की भाजपामध्ये गेल्यानंतर निवांत झोप लागते, काही चौकशा नाही, काही नाही, म्हणजे आम्ही भ्रष्टाचार केला आहे हे सुद्धा ते ऑन स्टेज कबूल करताय. ऍक्च्युली कसं आहे गणेशजी, यांनी या 70-78 वर्षामध्ये दोन्ही पक्षांनी या देशाच्या जनतेला लाचार करून ठेवलेला आहे.
आणि देशाची जनता लाचार झाल्यानंतर शिक्षणाचा अभाव, नोकरीचा अभाव, 2 वेळेस चूल पेटण्याचा अभाव, आरोग्याचा अभाव, हे सगळ्या गोष्टी यांनी आधीच पेरून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे जनता एक लाचार झालेली आहे असं दिसून येतं. आणि अशा लाचार जनतेकडून काय अपेक्षा करायची? बरोबर आहे. लोकशाहीमध्ये ते 8 दिवस अगोदर येतात निवडणूक प्रक्रियेमध्ये आणि सगळी निवडणूक प्रक्रिया पैशाच्या गुंडांच्या जोरावर ही निवडणूक प्रक्रिया चालवतात, राबवतात. सत्ताधारी होतात, कधी बीजेपी वाले होतात, कधी काँग्रेसवाले होतात. आणि अशा प्रकारे या जनतेला मूर्ख बनवायचं. म्हणजे तशी बऱ्यापैकी जनता आहेच मूर्ख. त्यांना मूर्ख माहिती असल्यामुळे ते या ठिकाणी जनतेचं जे काही मत आहे ते डाका टाकतात, त्याला मी असं रॉब करतात त्या मताला आणि सत्तेवर येतात. बिचारी जनता एक लाचाराप्रमाणे बघत राहते आणि खुश होत राहते, हा आला तो आला. हे सगळं चक्र गेल्या अनेक वर्ष चालू आहे. आणि जोपर्यंत जनता ठरवत नाही की बीजेपीला पण घरी बसवायचं आणि काँग्रेसला पण घरी बसवायचं, तोपर्यंत आपल्या देशामध्ये चांगला बदल होणे अशक्य आहे. आता स्क्रीनवर राजेंद्र शिंगणे आहेत. सिंदखेड राजा मतदारसंघ जो आहे, अजित पवार आणि शरद पवार एकमेकांचे विरोधी असल्याचे जे नाटक करतात, परंतु अजित पवार गटातनं ते शरद पवार गटात गेलेले आहे. थोडक्यात हे जे चाललेलं आहे, इन्फ्लो जो चाललेला आहे उमेदवारांची, एक प्रकारे आयात निर्यात जी चाललेली आहे. पुढचे उमेदवार आहेत शिंदे गटाचे नारायण पाटील, शरद पवार गटातनं निवडणुका लढवत आहेत. म्हणजे जे महायुतीचे उमेदवार आहेत, की एक जे चित्र उभं केलं गेलेलं आहे लोकांसमोर, की महायुती आणि महाविकास आघाडी हे 2 वेगवेगळ्या विचारधारा आहेत टोटली. आणि आणखीन एक त्यामध्ये मजेशीर गोष्ट अशी की निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे यांसारख्या विचारवंत, कथाकथित विचारवंत ज्यांना म्हणताय, ते विचारवंत निर्भय बनवच्या माध्यमातून लोकांना सांगतायत की तुम्ही महाविकास आघाडीला मतदान करा, परंतु ते कुठेही हा स्टॅट दाखवत नाहीये की महाविकास आघाडीमध्ये जे उमेदवार आलेले आहेत ते सगळे भाजपचे उमेदवार आहेत, महायुतीचे उमेदवार आहेत. आता रिसेंटली जे तुम्हाला मूळव्याध आहे का म्हणून जो प्रश्न विचारला आपले जे मनोज गरबडे जे होते त्यांनी, तर त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिॲक्शन आल्या त्यांच्याकडून. असीम सरोदे हे सुजात आंबेडकर यांना टॅग करून ट्विट करतायत, अंजली मायदेव यांना टॅग करून ट्विट करतायत, आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी मला ट्रोल करू नये. परंतु ज्यावेळेस संविधान वाचवायच्या नावाखाली हे वंचितचे जे मतं आहेत त्याच्यावरती डाका मारतायत, लोकांची दिशाभूल करतायत. तर ज्यावेळेस आपला जो उमेदवार आहे, पिंपरीतला उमेदवार आहे, तो दाखवून देतोय की सुलक्षणा शिलवंत ज्या आहेत त्या त्यांच्या परिचय पत्रामध्ये धडधडीत स्पष्टपणे लिहितात की मी संघाच्या शाखेत वाढले, मी लहानपणी नियमितपणे संघाच्या शाखेत जायचे, तिथूनच मला नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्वाचे गुण मिळाले. आणि ज्यावेळेस हाच प्रश्न मनोज गरबडे असीम सरोदेंना विचारतो त्यावेळेस असीम सरोदे एकदम तिळपापड होतात, त्यांचं संतुलन ढासळतं. आणि अशा प्रकारे हे जे उमेदवार आहेत, आता हा पुढचा उमेदवार जर तुम्ही बघितला, नायक पाटणी बीजेपी मध्ये आहेत, बरोबर आहे. मोदीजींसोबत फोटो आहे यांचा, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो आहे, आणि आता शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून त्यांच्यातर्फे निवडणूक लढवत आहेत. तुतारी चिन्हावर ते निवडणूक लढवत आहेत. नायक पाटणींचा जो कारंजा मतदारसंघ आहे तेथून ते लढवत आहेत. हर्षवर्धन पाटील तर इंदापूर मधून पुन्हा भाजपामधून ते तुतारीमध्ये परत शिफ्ट झालेले आहेत. नेक्स्ट जे आहे स्क्रीनवरती, खरं मी तुमचा आभार मानतो, तुमच्या टीमचा आभार मानतो. हे जे सगळं तुम्ही प्रेझेंटेशन दिलेलं आहे, स्टॅट दिलेलं आहे, ते खूप महत्वाचे आहे. आणि हे स्टॅट या राजकारणाला कलाटणी देणारे स्टॅट आहे. त्याच्यामुळे बदल घडू शकतो, नक्कीच लोकांच्या लक्षात येऊ शकतो. आणि आता जे तुम्ही म्हणाले निर्भय बनव, विचारवंत, ते विचारवंत मला तर कुठल्याही प्रकारे वाटत नाही, ते कचरावंत मला वाटतं. त्यांच्या डोक्यामध्ये कचरा भरलेला आहे. सामान्य माणसाला कळतं की बीजेपी आणि काँग्रेस हे एकच आहे, आणि त्यांना कळू नये. म्हणजे हे विचारवंत नसून मला तर असं एक वाटतं की ते त्या पक्षाचे दलाल आहेत.
नक्कीच. आणि हे बघा, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत राजेंद्र गावित. आता तळोदा मतदारसंघातनं ते लढत देत आहेत काँग्रेसच्या तिकिटावर. म्हणजे भाजपामधनं यांचं पुन्हा आता काँग्रेसमध्ये स्थानांतर झालेलं आहे. त्यानंतर सुनील देशमुख आहेत, अमरावती मतदारसंघातून लढत आहेत. भाजपामधनं ते सुद्धा काँग्रेसमध्ये आलेले आहेत. भाजपचे माजी आमदार आहेत आणि ते काँग्रेसमध्ये ते दाखल झालेले आहेत. त्यानंतर पुढचा जो आहे उमेदवार शिंदे गटाची जी शिवसेना आहे, शिंदेच्या शिवसेनेचे दीपेश म्हात्रे, म्हणजे ज्या उद्धव ठाकरेंनी खूप मोठ्या वल्गना केल्या होत्या की काही जरी झालं तरी गद्दारांना आम्ही आमच्या पार्टीत परत घेणार नाही, आणि सरळ ढळढळीतपणे ते शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत त्यांनी ते आयात केलेले आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या, हे जे ठाकरे आहेत, पवार आहेत, मोदी आहेत, फडणवीस आहेत, अजून कोण आहेत जे नेते, एनसीपीचे जे आपले अजित पवार आहेत, हे कुठल्याही प्रकारचे समाजामध्ये चांगली दिशा देणारे किंवा समाजाचं भलं करणारे नसून एक राजकीय एजंट आहेत. आणि राजकारणामधून सत्तेवर राहायचं आणि सत्तेमधून पैसा उभा करायचा, पैसा कमवायचा, भ्रष्टाचार करायचा, या सगळ्या गोष्टी ते करत असतात. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या आमदारांनी, त्यांच्या पक्षाने आता निवडणूक मध्ये उतरताना कोट्यवधी रुपयांचं इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. नाही, आमची टीम जी आहे ना, नेक्स्ट स्टॅटिस्टिक तेच काढणार आहे की हे जे आयात केलेले उमेदवार आहेत ना, यांनी निवडणूक आयोगाला जे प्रतिज्ञापत्र दिलेले आहे यामध्ये यांनी जी डिक्लेअर केलेली मालमत्ता आहे, संपत्ती आहे, ते किती आहे, आमचा नेक्स्ट एपिसोड असणार आहे. कारण की हे जे आयात केलेले उमेदवार आहेत त्यांनी नक्कीच मोठ्या प्रमाणात त्या पक्षाला पक्षनिधीच्या नावाखाली मोठे मोठे डोनेशन दिलेले असणार, यात काही वाद नाही. आणि दुसरी गोष्ट आणखीन आहे की ज्यावेळेस हे राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्षाला संपवण्यासाठी त्यांना बीटीचे लेबल लावतात, त्याच वेळेस या राष्ट्रीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात जे 6,000 करोड रुपये त्यांनी घेतलेले आहेत, 1,500 करोड रुपये काँग्रेसने घेतलेले आहेत. तर यांना काय अधिकार आहे की बसपा सारखा पक्ष आहे, वंचित बहुजन आघाडी सारखा पक्ष आहे, जो खरा आंबेडकरी पक्ष आपण म्हणूया, की एक कवडी सुद्धा त्यांनी जी डोनेशन्स मधनं घेतलेली नाहीये. तर हे खूप गंभीर गोष्ट आहे. त्यांनी हा जो पैसा घेतलेला आहे तो इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून, बरोबर, तो इलेक्ट्रॉल बॉन्ड यांनी जाणीवपूर्वक लपवला. याबद्दल त्यांनी चर्चा थांबवली, चर्चा बंद केली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टने इलेक्ट्रॉल बॉन्डवर ताशेरे ओढले होते, त्यानंतर तो निधी त्या पक्षांकडे आलेला आहे. पुढे त्या निधीचं काय झालं, सुप्रीम कोर्टही त्यावरती कम्प्लिटली मम आहे, काही त्याच्यावरती पुन्हा वर्डिक्ट नाही आलेलं त्यांचं. मोदी साहेब आता जेव्हा दिवाळीला किंवा गणपतीला काहीतरी ते जे आहेत आपले मान्य त्यांच्या घरी गेले होते आरतीला किंवा काही, त्या गोष्टीवरून आपण समजू शकतो की कोणाचं साठलोटं कोणासोबत आहे. आणि त्यामुळंच हे जे ब्युरोक्रेसी आहे, इलेक्शन कमिशन असेल किंवा CBI असेल किंवा ED असेल किंवा न्यायालय असेल, यांचा पूर्णपणे वैयक्तिक पक्षासाठी वापर झालेला आहे, ना की जनतेसाठी. बरोबर आहे. आता हे भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवानी सेनेमध्ये दाखल झालेले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे जो गट आहे त्यामध्ये, शिंदे गटाचे विश्वास वळवी, या असे अनेक उमेदवार यांनी आयात केलेले आहेत. आणि हा जो डेटा आहे, हा डेटा कोणीही इलेक्शन कमिशनची जी साईट आहे त्यावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो पक्ष आहे, शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी तुतारी गट असेल, तर यांनी जे उमेदवार यादी दिलेली आहे त्या यादीमध्ये या उमेदवारांची नाव आहे. सो
anybody can go on election commission site, cross verify this data. There is no discrepancy at all in this data. हा डेटा पूर्णतः व्हॅलिड आहे आणि म्हणजे कन्सर्निंग आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात उमेदवार आयात करतायत हे लोक. महादेव घोटाळ आदिवासी नेते भाजपचे उद्धव ठाकरे मध्ये दाखल झाले. त्यानंतर राजन तेली आहेत, यांनी भाजपाला रामराम ठोकलाय, शिवसेनेत दाखल झाले उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि यांची आणखीन एक विशेष गोष्ट जर बघितली तर हेडगेवार यांना हे प्रणाम करायला विसरत नाही, अभिवादन करायला विसरत नाही. म्हणजे वात्सल्य सदा मातृभूमी संघाचं जे आहे स्लोगन, ते कोणत्याही पक्षात जाऊ दे, संघाची विचारधारा मात्र ते सतत राबवत असतात. तेच मी म्हणतोय की मुस्लिम, ख्रिश्चन, दलित, SC, ST, OBC यांचं राजकारण संपवण्याचं काम हे भाजप आणि काँग्रेस यांनी केलेलं आहे. त्यामुळं विशेष करून ओबीसींनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण कोणासोबत जात आहोत. कारण ओबीसीने तर कुठल्याही प्रकारे त्यांचं राजकीय अस्तित्व संपवलंय या काँग्रेस BJP वाला. तर ओबीसीने तर काँग्रेस आणि BJP पासून 100 फूट दूर असलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे. SC ST वर्गीकरणाचा निकाल जो असेल त्या गोष्टी काँग्रेस BJP प्रत्यक्षपणे करू शकत नाही, राजकीय पार्टी जी आहे. तर ते सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून त्यांनी साध्य केलेलं आहे. आणि ज्यावेळेस राज्य सरकारकडे हा अधिकार देण्यात आलेला आहे की तुम्ही पोट जातींची विभागणी करा, त्यांच्यावरती क्रिमिलियरची अट ऍप्लिकेबल करा आणि त्याची जी पूर्ण प्रोसेस आहे ती राज्य सरकारच्या हातात देण्यात आलेली आहे. अशा वेळेस महायुतीने चोर दरवाजाने एक समिती सुद्धा गठीत केली आणि सरळ GR काढून ती प्रोसेस चालू सुद्धा केलेली आहे. काँग्रेसने यावरती किंवा महाविकास आघाडीने यावरती पूर्णपणे मूकसंमती दिलेली आहे. एक चकार शब्द काढलेला नाहीये, अक्षर काढलेलं नाहीये त्या संदर्भात. तर त्यांचं जे साटेलोट आहे ते जग जाहीर आहे, तरी सुद्धा मतदार त्याला का बोलतात. किंवा जो मुस्लिम समाज आहे, आता बाळासाहेब आंबेडकर जे आहेत ते वंचितच्या माध्यमातून जे पैगंबर बिल आहे की जे देवता असतात किंवा जे रिलिजियस फिगर्स आहेत त्यांची विटंबना झाली नाही पाहिजे. कारण की नुपूर शर्मा म्हणा किंवा त्यांच्या कमेंट्समुळे मोठ्या प्रमाणात देशामध्ये एक अंधाधुंद माजली होती. त्याचा परिणाम तर इतका झाला होता की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे किंवा बाहेरच्या देशांमध्ये आपले लोक जे राहत होते तिथे सुद्धा त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. तर ही जी गोष्ट आहे ती इथल्या मुसलमानांना समजण्याची गरज आहे की काँग्रेसने एकही लोकसभेमध्ये उमेदवार दिला नव्हता मुसलमान, तरी सुद्धा मुसलमानांनी त्यांना भरभरून मतं दिली. ही जोपर्यंत गोष्ट मुसलमान समजत नाही किंवा बौद्ध लोक समजत नाही, इथला दलित, आदिवासी, ओबीसी समजत नाही, तोपर्यंत डेमोक्रेसीचा हा जो शो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एक स्केलेटन आहे, ते असंच चालू राहील. नेक्स्ट उमेदवार जो आहे आयात केलेला यांनी भाजपामधून सध्या म्हणजे पूर्वी असं बोललं जायचं की बौद्ध आणि मागासवर्गीय उमेदवार हा बाबासाहेबांचा विचारधारेला मांडणारा हे आहे, मतदार आहे. बरोबर. की बौद्ध मतदार कधीही फुटला जात नाही, बौद्ध उमेदवार कधीही निळ्या झेंड्याच्या मागे राहतो, तो बाबासाहेबांच्या विचारधारेच्या मागे राहतो. बरोबर असं बोललं जातं. परंतु तसं काही आता राहिलेलं दिसत नाही. या सगळ्या BJP आणि काँग्रेसच्या नेत्यांनी बौद्धांचा बुद्धिभेद केलेला आहे, बौद्धांना डिवाइड केलेलं आहे. आणि जेव्हा बौद्धांना डिवाइड केलं जातं तेव्हा एकमेव एक असा घटक आहे जो या व्यवस्थेविरुद्ध बोलणारा घटक आहे. तो कुणालाही न घाबरता बाबासाहेबांच्या विचारधारेने त्यांना एक मोठी ताकद दिलेली आहे. आणि तरी सुद्धा यांचा बुद्धिभेद झालेला दिसून येत आहे. पण आपण बघितलं की जे RSS असेल किंवा भाजपचे जे मतदार आहेत, ब्राह्मण जो समाज आहे तो अतिशय चाणक्य रीतीने, चलाखीने तो भाजपलाच मतदान करतो, संघालाच मतदान करतो, त्यांच्या विचारधारेलाच मतदान करतो. बरोबर आहे. परंतु
बौद्ध समाजाचं तसं काही राहिलेलं नाही. बौद्ध समाज हा आता विखुरला गेलेला आहे. त्याचे तुकडे तुकडे करून सोडण्यात आलेले आहे. तर बौद्ध समाजाने ही बाब लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि आणखीन एक गोष्ट नोटीस करण्यासारखी आहे की रावेर मतदारसंघातून ज्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीमधून शमीबा पाटील यांना उमेदवारी दिली, एक तृतीयपंथी व्यक्तीला उमेदवारी देणं हे धाडसाचं काम आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस त्या तृतीयपंथी उमेदवारावरती जे धनंजय चौधरी आहेत, जे त्यांच्या विरुद्ध निवडणुकीमध्ये उभे आहेत काँग्रेसकडून, तर ते आरोप करतात की भाजपाकडून शमीबा पाटील यांना पैसा येत आहे. आणि याच जे धनंजय चौधरी आहेत त्यांचे वडील गिरीश चौधरी हे माजी आमदार आहेत भाजपाकडून. तर म्हणजे ही किती हास्यास्पद गोष्ट आहे की तुम्ही समोरच्या उमेदवारावर अशा प्रकारचे आरोप करतात आणि तुमचं स्वतःच जे दिव्याखाली आमदार ज्याला म्हणतात तो आहे. ऍक्च्युली ती म्हण अशी आहे की यांच्या बुडाखाली आमदार असतो, परंतु तो झाकायचा आणि दुसऱ्याच्या बुडाखाली आमदार दाखवायचा, असं हे यांचं काम आहे. आणि यांची सर्वात मोठी भीती काय आहे की जर का मागासवर्गीय समाज, दलित समाज, मुस्लिम समाज जर का आमदार खासदार झाला, प्रतिनिधी झाला, तर आपलं काय होणार, ही भीती त्यांना जातीय वादातून निर्माण झालेली आहे. म्हणजे हे असं समजतात की जर का खालच्या जातीचे लोक आमदार खासदार होऊ लागले तर आपलं कसं होणार, ही त्यांना भीती असते. त्यामुळेच हे कर्म सिद्धांतावर बिलीव्ह करत नाही. कर्म सिद्धांत म्हणजे जे कार्य सम्राट आहेत, कार्य करणारे लोक आहेत, त्याच्यावर त्यांचा विश्वास नाही. पण जे जन्माने उच्चवर्णीय असेल, जन्माने त्यांना त्या घरात जन्म दिला असेल, तर ते त्यांना श्रेष्ठ मानतात. म्हणजे ते जन्माना श्रेष्ठ मानतात, कर्माला श्रेष्ठ मानत नाही. जसं भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं की कर्म श्रेष्ठ असतं. अशा लोकांना नेहमी भीती वाटतच राहणार ना की मागासवर्गीय समाज का ते पुढे जाऊ देते. पण मागासवर्गीय समाजाला कळलं पाहिजे की बाबासाहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आपल्याला सत्तेची चावी मिळत नाही तोपर्यंत आपली प्रगती होऊ शकत नाही, आपली अधोगती होईल. अशा प्रकारचं या ठिकाणी चित्र आहे. मागासवर्गीय समाज का बरं एक गट्टा मतदान करत नाही, का बरं तो त्यांच्या ज्या हक्काच्या पॉलिटिकल पार्टीज आहेत जे त्यांचे जिव्हाळ्याचे मुद्दे उचलतात त्यांच्या मागे ठामपणे का उभा राहत नाही? प्रॉब्लेम असा आहे की मागासवर्गीय समाज पिसलेला समाज आहे. त्यांना नोकरी किंवा व्यवसाय किंवा शिक्षण यामध्ये त्यांना मागं ठेवलेलं आहे. त्यांना रोजीरोटीपासून दूर ठेवलेलं आहे. त्यामुळे निवडणुका आल्या की 1000-2000 मध्ये ते विकले जातात. त्यांना वाटतं की असाही आमदार कधी येत नाही या विभागात, तसाही कधी येत नाही. त्यामुळे ते असं विचार करतात की जाऊ दे ना, 1000-2000 मिळाले तर आपले 4 दिवस आपली चूल तरी पेटत. इतकं लाचार करून सोडलेले हे 2च पक्ष आहेत, परंतु त्यांना 4 दिवसाची चूल महत्वाची वाटते. मी त्यांना एक आवाहन करेल की या 4 दिवसाच्या चुलीसाठी तुम्ही या देशाचं, या समाजाचं नुकसान करताय. तुम्ही बाबासाहेबांची गद्दारी करताय. बाबासाहेबांनी तुम्हाला जो अधिकार दिलेला आहे मतदानाचा, त्या मतदानाच्या अधिकाराचं उल्लंघन करताय आणि तुम्ही देशाची इनडायरेक्टली गद्दारी करताय. तुम्ही बाबासाहेब एकदा तेच म्हणाले की तुम्ही आईच्या उदरात का मेले नाही. बाबासाहेबांना यांच्या या अशा वागण्याचा अतिशय तिरस्कार वाटत होता. बाबासाहेब इनफॅक्ट खापऱ्या महाराजचं एक उदाहरण द्यायचे की कशा प्रकारे खापऱ्या महार जो आहे तो प्रस्थापितांची चाकरी करण्यातच धन्यता मानतो आणि त्यातच त्याला भूषण वाटतं की मला हे मेडल किंवा हे बॅच दिलं गेलेलं आहे तर मी श्रेष्ठ आहे. तो स्वतःच्या डोक्यात पुढे तर तो असं मनगडत बसवून घेतो. तर यातनं खरंच निघायची गरज आहे. आणि मला तर मी तर खापऱ्या महार म्हणण्यापेक्षा मी तर यांना असं म्हणत की हे या सत्ताधारींच्या दारातले कुत्रे आहेत.
आणि हे कुत्रे सत्ताधाऱ्यांच्या दारामध्ये गेले वर्षानुवर्ष नाही तर त्यांच्या आधीच्या पण पिढ्या या सत्ताधाऱ्यांच्या दारामध्ये काय म्हणतात त्याला रोटी, या सत्ताधाऱ्यांची रोटी किंवा उष्ट अन्न किंवा खरकट मिळालेलं किंवा जे काही हड्डीचे तुकडे आहेत ते तोडण्यासाठी यांच्या पिढ्याने पिढ्या वाया गेल्या आणि पिढ्याने पिढ्या वाया जातील. बाबासाहेबांनी जे आपल्याला अधिकार दिलेला आहे, बाबासाहेबांनी आपल्याला जे अधिकाराच्या माध्यमातून जे काही दिलेलं आहे, कष्टाच्या माध्यमातून आपण बघितलं की जे प्रामाणिक आणि स्वाभिमान लोक आहेत ते लोक यांच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले आहेत. स्वतःचा बंगला बांधलेला आहे अनेकांनी, शिक्षण घेऊन मोठमोठे अधिकारी झालेले आहेत, चांगल्या गाड्यांमध्ये फिरतात, चांगल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये राहतात, त्यांच्या महिलांना, बायकांना, मुलांना चांगलं उच्च शिक्षण देतात. असे लोक पण आहेत कर्तृत्ववान. परंतु यांच्या लक्षात येत नाही, यांना काम करायचं नसतं, यांना काही व्यवसाय करायचा नसतो, यांना फुकटची कमाईसाठी यांना हे जे दलाल आहेत, राजकीय दलाल आहेत, त्यांच्या दारात उभं राहून रोटीची ते अपेक्षा करत असतात. हे दलाल फार भयानक आहे, ते घातक आहेत. नक्कीच. हे दीपेश म्हात्रे आहेत, शिंदेच्या शिवसेनेत होते, उद्धव ठाकरेंची मशाल आता हाती घेतलेली आहे. निवडणुकीमध्ये मात्र जिथे सत्ता भेटेल, जिथून तिकीट भेटेल, त्यामध्ये आयडिओलॉजीचा काहीच विषय नाही. आता हे भाजपाच्या समीर देसाईंचा शिवसेनेत प्रवेश, म्हणजे थोडक्यात ज्यावेळेस संजय राऊत दररोज सकाळी उठून मीडियामध्ये ब्रीफिंग करतात की वंचित बहुजन आघाडी भाजपाची बी टीम आहे आणि त्यांचेच पक्ष श्रेष्ठी जे आहे ते अशा प्रकारे एकतर गद्दार ज्यांना म्हटलं गेलेलं होतं त्या शिंदेच्या शिवसेनेमधनं मोठ्या प्रमाणात उमेदवार आयात करत आहे, दुसऱ्या बाजूला भाजपामधनं उमेदवार आयात करत आहेत. तर संजय राऊत हे यावरती सामनामधनं त्यांनी एक आर्टिकल लिहिलं पाहिजे की अशी काय त्यांची मजबुरी आहे की जे अमित शहा, मोदी यांना तर शिव्या घालतात, ऍट द सेम टाइम त्यांच्याच उमेदवारांना मोठ्या प्रमाणात त्यांच्या पक्षात आयात करून घेत आहेत. मला तुमच्या टीमचं, तुमचं आणि तुमच्या टीमचं खरंच कौतुक आहे की तुम्ही इतका छान विश्लेषणात्मक आणि लोकांना समजेल असा हा डेटा तुम्ही तयार केलेला आहे आणि हा जनतेसमोर मांडायचं धैर्य तुम्ही करताय ते खूप महत्वाचं आहे. कारण असं धैर्य मला तरी वाटत नाही की प्रस्थापित मीडिया चॅनेल मधला एकही चॅनेल जो आहे जो टीव्हीवर असेल तो सुद्धा आणि ज्याला आपण अल्टरनेटिव्ह मीडिया म्हणतो, युट्यूबवर असणारा किंवा इतर एक्स सारख्या प्लॅटफॉर्मवर असणारा एकही मीडिया हे स्टॅट्स दाखवत नाहीये. कारण की त्यांना सुद्धा सरळ सरळ पॅकेजेस गेलेले असतात की फक्त ही दोन पक्षांमधली किंवा दोन युत्यांमधली महाविकास आघाडी आणि महायुतीमधली लढाई आहे असंच चित्र जनतेसमोर सतत आलं पाहिजे. जनतेच्या मनावर एक प्रकारे सतत हे हॅम्परिंग केलं गेलेलं आहे की तुमच्याकडे जो चॉईस आहे तो चॉईस फक्त महाविकास आघाडी आहे किंवा महायुती आहे. त्यामुळे हा डेटा खूप महत्वाचा आहे. प्रत्येकाने हा व्हिडिओ पुन्हा बघावा, कशा प्रकारे हे मोठ्या प्रमाणात उमेदवार यांनी आयात केलेले आहेत भाजपमधून. आणि आम्ही जे सुरुवातीला म्हटलं होतं व्हिडिओच्या निलेशजींनी आणि आम्ही जे क्लेम केलं होतं की भाजपच काँग्रेसची बी टीम आहे, याचा हा पुराव्यासकट पोलखोल आहे. यामध्ये सर्वच्या सर्व डेटा हा ऑथेंटिक आहे. निवडणूक आयोग जो आहे, भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरनं हा डेटा तुम्ही व्हेरीफाय करू शकता. खूप चांगला डेटा तुम्ही या ठिकाणी लोकांपुढे मांडलेला आहे आणि लोकांच्या लक्षात येईल, बऱ्याच लोकांच्या लक्षात येईल. आणि तुम्ही पुढे जे मांडताय त्याआधी एक गोष्ट मला आणखी नमूद करायची येते की ज्या पद्धतीची वर्डिंग किंवा लँग्वेज ही प्रस्थापित मीडिया वापरतं की बबन घोलप यांचा शिंदे गटाला राम राम आणि ठाकरे गटात घर वापसी, म्हणजे एकदम सौम्य करून देतात तो विषय, परंतु तो एक कलंक आहे या दृष्टीने त्याची कधीच मांडणी केली जात नाही. जेव्हा एखादा छोटा कार्यकर्ता वंचितचा किंवा बसपाचा जेव्हा तो पक्षांतर करतो तेव्हा मीडिया, प्रस्थापित मीडिया अशी मोठी हवा करते की वंचित मध्ये फूट, बरोबर, वंचित पक्ष फुटला,
अशी मोठमोठी वल्गना करतात आणि ते दाखवून देतात की वंचित पक्ष फुटलाय म्हणजे आता वंचित पक्ष संपलाय का. अरे दलालांनो, तुमची भाषा कशी असते या पक्षाबद्दल आणि त्या पक्षाबद्दल, जरा भाषा स्वतः लोकांच्या लक्षात येतं. तुम्ही किती बनावटी लोक आहात मीडियावाले. तुम्ही असं समजू नका की तुम्ही खूप चालाक आहे. लोकांच्या लक्षात येतं आणि लोक बरोबर या गोष्टीचा समाचार घेऊन त्या पद्धतीने तुम्हालाही ट्रीट करतात. मीडिया बघणं सोडून देतात आणि हे पक्षांच्या नादीलाही लागत नाही. ते आपलं घर, आपला व्यवसाय, आपली नोकरी, त्याच्यातच ते मग खुश होतात. ध्रुव राठीने ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील पॉलिटिकल पार्टीजला चॅलेंज दिलं होतं, तसंच सम्यक क्रांतीतर्फे ध्रुव राठीसाठी हे चॅलेंज आहे की आम्ही जो डेटा दिलेला आहे, आम्ही जो स्टॅट्स तुमच्या समोर मांडलेला आहे, जे ग्राफिक्स दाखवलेले आहेत, तर ध्रुव राठीला हे चॅलेंज आहे की त्यांनी सुद्धा महायुती किंवा महाविकास आघाडी हे फक्त दोनच पर्याय महाराष्ट्रातील जनतेपुढे नाहीयेत आणि इतर जे पक्ष लढतायत, जे प्रादेशिक पक्ष लढतायत आणि एक निरीक्षण करण्यासाठी किंवा एक तुमच्या लक्षात आणून देण्यासारखी गोष्ट अशी की महाविकास आघाडीमध्ये जे घटक पक्ष आहेत किंवा महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत, एक ताफा आहे दोन्हीकडे आणि अशा प्रस्थापित पक्षांच्या विरुद्ध ज्यांच्याकडे धनबळ, संख्याबळ प्लस विविध पक्ष जोडले गेलेले आहेत, याच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी आणि आदिवासी गोंडवाना पार्टी यांसाठी छोटे घटक पक्ष जे आहेत ते लढत आहेत आणि जवळजवळ 2.25 लाख मतं वंचित बहुजन आघाडीने मागच्या निवडणुकीत एकट्याने घेतली होती. ज्यावेळेस प्रस्थापित पक्षांना 4 लाखाचा आकडा पण क्रॉस करताना दमछाक होते एकत्रित मिळून, त्यावेळेस 2.25 लाख मतं वंचित बहुजन आघाडी एकटी घेत असते. तर एवढी जी ताकद आहे एका पक्षात आहे, तर खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असे कितीतरी उमेदवार आहेत की ज्यांचे ग्राफिक्स आपण दाखवू शकतो, परंतु वेळेचा अभाव आहे आणि जवळजवळ आपण तर म्हणूयात की 150 उमेदवार हे बीजेपी मधनं अथवा महाविकास आघाडीमधनं, बीजेपी मधनं अथवा महायुतीमधनं महाविकास आघाडीने आयात केलेले आहेत. तर हे निर्विवाद सत्य आहे की महाविकास आघाडी किंवा भाजपच काँग्रेसची बी टीम आहे आणि भाजपला पुनर्जीवित करायचं किंवा काँग्रेसला पुनर्जीवित करायचं आणि ते चक्र अबाधित ठेवायचं. लोकांसमोर फक्त एक पॉलिटिकल सीन उभा करायचा की ज्यामध्ये तुमच्याकडे चॉईस आहे, तुमच्याकडे वोटिंग पॉवर आहे, दाखवून द्यायचं. परंतु इन रियालिटी लोकांना ती इन्फॉर्मेशन द्यायचीच नाही की ज्याच्या थ्रू ते प्रगल्भ बनतील किंवा ते व्यवस्थित चॉईस करू शकतील. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. मी जाता जाता असं सांगेन, असं आवाहन करेन या पक्षाला, बीजेपी आणि कांग्रेसला, कि तुम्हारे अगर पिछवाड़े में दम है ना, तो फ्री, फेयर एंड ट्रांसपेरेंट इलेक्शन चुनाव लड़ो और फिर देखो तुम्हारी औकात जनता क्या दिखाती. पैसा ये दलाल को पकड़ के या गुंडों का सहारा लेके तो कोई भी चुनाव लड़ेगा, लेकिन अपने दम पे और क्या बोलते प्रामाणिक, उनमें एक सच्चाई होनी चाहिए. सच्चाई के माध्यम से चुनाव लड़ो और फिर देखो अपनी औकात. नहीं तुमको लोगों ने कचरे के डब्बे में डाल दिया तो मेरा नाम बदल दे. इसी के साथ यहाँ पर हम लोग आपसे इजाजत लेते हैं और तुमच्या पुढे मी या ठिकाणी आता थांबतोय. तुम्हाला विनंती करतो, कमेंट मध्ये चुका असतील त्याही लिहा, चांगलं असेल ते लिहा, ज्याने आम्हाला जास्तीत जास्त काम करण्याची ऊर्जा मिळेल. तुमची एक कमेंट आम्हाला ऊर्जा देते. ती ऊर्जा, त्या ऊर्जासाठी आम्ही पुढे काम करत राहतो. तर ती ऊर्जा देण्यासाठी कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करून सर्व बांधवांपर्यंत पोहोचवा. कारण आपली ही जी छोटासा मीडिया असला तरी त्याच्यामध्ये हे जे काय आपण प्रामाणिकपणे मांडलेलं आहे ते जनतेसाठी, या लोकशाहीसाठी अतिशय महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद.